मी का बस्ती करू? मला तर काहीच त्रास नाहीये. बस्ती निरोगी माणूसही घेऊ शकतो का? आणि पंचकर्मानी परत फायदे होतात का? याच प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जाणून द्यायचं असेल तर एका पेशंटचा रिव्ह्यू बघा, ज्यांनी निरोगी असताना सुद्धा बस्ती घेतला आणि त्यांचा अनुभव त्यांनी स्वतः सांगितला आहे. तुम्ही नक्की बघा. मी शैलजा तेसकर बोलतीये. मी पतंगे डॉक्टरांकडे पंचकर्म केला होता शरीर शुद्धीसाठी 7 दिवसाचा. तर मी हा जो पंचकर्म केला दरवर्षी मी वर्षा ऋतूमध्ये करत असते, त्यानुसार मी केलेला आहे. आणि इतकं पंचकर्म केल्यावर छान वाटतं ना, खूप सुंदर वाटतं आपल्या स्किनसाठी पण आणि शरीरासाठी सुद्धा. आणि जेव्हा मी पंचकर्म केलं त्यावेळेस मला एकदम हलकं फुलकं वाटलं आणि इतकं सुंदर वाटलं की चेहऱ्यावर सुद्धा माझ्या ग्लो आलेला होता पूर्णपणे. आणखीन पाटुरकर मॅडम होत्या, त्या माझ्या मसाजसाठी आलेल्या होत्या आणि बस्ती केली. त्यामध्ये इतकं रिलॅक्स वाटलं ना, खूपच रिलॅक्स वाटलं. आणि स्त्रियांसाठी हे दरवर्षी करणं खूप गरजेचं आहे, कारण स्त्रियांना खूप काम असतं आणि ते केल्यानंतर मग स्त्रियांना सगळं विश्रांती मिळते. बस्ती म्हणजे काय ऐकायचं आहे तर त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.